जळगावमध्ये आरोपीला पकडल्यानंतर आरोपीच्या सहकाऱ्यांनी पोलिसाचंच अपहरण केल्याची घटना घडली आहे। 4 तासांच्या थरारानंतर महाराष्ट्र पोलिसांनी मध्य प्रदेशातून पोलिसाची सुटका केली। हा सारा प्रकार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर घडला। नेमकं काय होतं हे प्रकरण पाहूयात, त्यावरचा रिपोर्ट। खंडणीसाठी अपहरणाच्या गोष्टीनं चर्चेत असलेला महाराष्ट्र आता पोलिसांच्याच अपहरणानं चर्चेत आलाय। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यामध्ये चक्क आरोपीच्या सहकाऱ्यांनी एका पोलिसाचंच अपहरण केल्याची घटना घडल्यानं पोलीस दल हादरलाय। त्यानंतर पोलिसाला आरोपींच्या तावडीतून सोडवण्यासाठी चक्क मध्य प्रदेश पोलिसांची मदत घ्यावी लागली आणि 4 तासांच्या थरारानंतर पोलिसाला सोडवलं गेलं। हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आहे। इथं उमरटी नावाचं एक छोटं गाव आहे जे महाराष्ट्राच्या हद्दीत येतं। अगदी छोट्या अंतरावर ही मध्य प्रदेशची बॉर्डर आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशला वेगळं करणारी ही अनेर नदी आणि बरोबर मध्य प्रदेशच्या हद्दीत अजून एक उमरटी नावाचं दुसरं गाव आहे। यापैकी महाराष्ट्राच्या पोलिसाचं अपहरण महाराष्ट्राच्या उमरटीत झालं आणि सुटका मात्र मध्य प्रदेशच्या उमरटीतून करावी लागली। महाराष्ट्र हद्दीतल्या उमरटी गावात अवैध बंदूक विक्री प्रकरणी एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे 7 पोलीस उमरटी गावाकडे रवाना झाले। संबंधित व्यक्तीला अटक देखील केली गेली। मात्र त्याच वेळी आरोपीच्या साथीदारांनी हल्ला करून एका पोलिसाचं अपहरण केलं। जोपर्यंत पोलीस आमच्या साथीदाराला सोडणार नाहीत तोपर्यंत पोलिसाला सोडणार नाही अशी भूमिका या अपहरणकर्त्यांनी घेतली। एका पोलिसाचंच अपहरण झालंय ही बातमी पसरल्यानंतर एसपींपर्यंत यंत्रणा हल्ली। एक विशेष पथक उमरटीकडे रवाना झालं। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील उमरटी गावात दाखल झाले। दोन्हीकडून हवेत गोळीबारही झाला। मात्र पोलिसांचा फौजफाटा पाहून अपहृत पोलिसाला सोडवण्यात यश आलं। तिथं गेले असता पप्पी सिंगला आम्ही ताब्यात घेतला असता। तिथून पुलाच्या अलीकडे पप्पी सिंगला घेतला असता। तिकडच्या लोकांनी इकडून आपल्या इकडे त्यांच्या शिकलकरी लोकांनी आपल्याकडे धावून येऊन आमच्यावरती हमला केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून गावठी पिस्टलने त्यांनी ते फायर केले आमच्या दिशेने। त्या लोकांशी मी चर्चा करू लागलो तेवढ्या साहेबांना म्हटलं, सर तुम्ही जा, तुम्ही मी बोलतो म्हटलं आता यांच्याशी। मग साहेबांना जसं रिलीज केलं तसं मग त्यांनी माझ्यावर अटॅक करणं सुरू केलं। झटापटी झाल्यानंतर मला ते ताणत तिकडे घेऊन गेले। त्यानंतर एका मोटरसायकलवर बसवून कुठेतरी जंगलात नेलं रात्री। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेचा फायदा घेऊन या भागातले आरोपी एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात काही मिनिटात पोहोचतात आणि पोलिसांच्या हद्दीच्या मर्यादांचा फायदा हे आरोपी घेतात। मी त्यांना ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला मारायचं मला गोळी मारा, परंतु तुमचे काय परिणाम होतील नंतर ते तुम्हाला भोगावे लागतील म्हटलं। तिकडून काही वेळात एमपी पोलीस आली। एमपी पोलिसांनी त्यांचे जे सरपंच उपसरपंचाला काही गाठलं। त्यांनी मग यांच्याशी कॉन्टॅक्ट केले। मग यांनी मला तिथून आणून त्या एमपी पोलिसांच्या ताब्यात दिलं। किती तास तुम्ही त्यांच्या ताब्यामध्ये होते त्या आरोपींच्या? मी जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या लोकांच्या ताब्यात होतो। आरोपीला आपण पकडलं होतं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही शेवटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात। त्यामुळे त्या संदर्भात कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला। किशोर पाटीलसह रवी गोरे, TV9 मराठी, चोपडा, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।